Hello, dear friends. We will continue our lecture number 3 of genetics. In previous two lectures, we have seen uh, what is genetics, what are the laws of inheritance, law of heredity, law of dominance. Now we will see the second law of Mendel that he has put forth in his experiments. After law of dominance, we will study second law, that is law of purity of gametes or law of segregation. The law of segregation is also known as law of purity of gametes because gametes are become pure from the previous generation after hybridization in the next generation, therefore known as purity of gametes. The law states that the hybrids or heterozygotes of F1 generation having a pair of contrasting characters or allelomorphs of dominant and recessive, these characters, though remains together for long period of time, but do not contaminate or mix with each other and separate or segregate at the time of gametogenesis, so that each gamete receiving only one character, either dominant or recessive. So this is known as law of purity of gametes or law of segregation. Actually, this experiment has been run by T.H. Morgan on the Drosophila, but I can prove it from the plant also. These are the tall, these are the dwarf, these are the pure gametes and become hybrid in the first generation, and they again in second generation separate, means segregation of gametes. We can say that. But the experiment was run by T.H. Morgan scientist ऑन द ॲनिमल ड्रॉसोफिला और फ्रूट फ्लाय. आपण फळांवर बसणारी जी छोटीशी माशी आहे ड्रॉसोफिला, तिचे आयुष्य खूप छोटंसं आहे, 5-7 दिवसांचे आहे. आपल्याला एका आठवड्यामध्ये तिचे पूर्ण लाईफ स्ट्रक्चर अभ्यास केला जातं आणि पुढची पिढीचा अभ्यास मिळून जातो. तर T.H. मॉर्गन या सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट रन केला अँड ही शोड दॅट द लॉ ऑफ सेग्रेगेशन. हाऊ, व्हॉट इज द मेकॅनिझम? द मेकॅनिझम इज दॅट ही हॅज स्टडीड इन द फ्रूट फ्लाय. द लॉ ऑफ सेग्रेगेशन इज युनिव्हर्सल. सगळीकडे जगामध्ये एकमेव आहे तो, त्याला काही तोड नाही किंवा त्याला तुझ्या काही जोड नाही. प्लांट म्हणा का ॲनिमल म्हणते म्हणा. तर T.H. मॉर्गन हॅव क्रॉस टू फ्रूट फ्लाईज दॅट इज होमोझायगस वाइल्ड टाईप लॉंग विंगड ड्रॉसोफिला विथ होमोझायगस म्युटंट वेस्टिजियल विंगड ड्रॉसोफिला. म्हणजे वाईल्ड आणि म्युटंट, लॉंग पंखवाले आणि वाकडे तिकडे पंखवाले यांना क्रॉसिंग केलं. तर F1मध्ये आपल्याला हेट्रो किंवा T.H. मॉर्गनला हेट्रोझायगस लॉंग विंगड ड्रॉसोफिला मिळाल्या, किंवा आपण क्रॉस केलेलं तर आपल्याला पण मिळते तसे सेम. आपण घरी एक्सपेरिमेंट रन करू शकतो, कारण एका आठवड्याच्या आत लाईफ संपते ड्रॉसोफिलाची. इतकं लवकर आपल्याला पुढच्या जनरेशनचा रिपोर्ट मिळतो. वेन F1 हेट्रोझायगोट्स वेअर अलाउड टू मेट अमॉंग देमसेल्स, म्हणजे सेल्फ क्रॉस केला आपण, तर दे प्रोड्यूस लॉंग विंगड आणि वेस्टिजियल विंगड हायब्रिड. कुठल्या रेशोमध्ये? 3:1 रेशो इन F2 जनरेशन. जसं आपण टॉल डॉगचं बघितलं तसंच इथं लॉंग विंगचं आणि वेस्टिजियल विंगचं क्रॉस केलं, एलचे टीच्या ऐवजी एल घ्यायच्या, तोच रेशो मिळणार तुम्हाला. The F1 heterozygote undergoes embryonic development to form sexually mature multicellular adult flies, and during this development stage, each allele replicating and living together, but during gametogenesis both alleles segregate, म्हणजे सेपरेट होतात बघा, from each other in their original form to produce 50% gametes with dominant allele and 50% with recessive allele, म्हणजे स्मॉल एल. आणि रेशो 3:1. पण 3:1 मध्ये काय गमत असते की एक डॉमिनंट असतो, एक रेसेसिव्ह असतो, मधले दोन हायब्रिड असतात, परंतु ते तिघं डॉमिनंट असल्यामुळे 3:1 रेशो म्हणतो आपण. बट द 3:1 रेशो इन F2 जनरेशन त्याला म्हणायचं फिनोटायपिक रेशो. आणि हा जीन्सच्या दृष्टीने कधी बघितला तर जिनोटायपिक रेशो जो आहे तो 3:1 नसताना या 3:4 1 आणि 2 असे होते बघा. 1 आणि 2 म्हणजे 3, 3:1. तर 1:2:1 असा होतो तो रेशो. म्हणजे 1 होमोझायगस लॉंग विंग कॅपिटल एल, 2 हेट्रोझायगस लॉंग विंग, एक कॅपिटल आणि स्मॉलचे 2 असतील,
लॉंगचा एक असेल आणि आयचा एक असेल, असे 4, 1:2:1 म्हणजे 4. म्हणजे बघा मागच्या स्लाईडकडे पुन्हा घेऊन येतो तुम्हाला, टॉल डॉपचे उदाहरण तुम्हाला समजले म्हणून. म्हणजे बघा 1:2:1 म्हणजे 1 डॉमिनंट, 1 रिसेसिव्ह आणि 2 हायब्रिड, 1:1. तसं इथं टॉलच्या ऐवजी काय घेतलेलं आहे, लॉंग आणि रिंकर्ड विंग्स घेतलेत. तर अशा किंवा वेस्टिजल विंग्स घेतलेत, रिंकर्ड नाही, वेस्टिजल विंग्स घेतलेत. मग हे जे आपण डायग्रॅमॅटिकली कसं प्रेझेंट करू शकतो, तर या पद्धतीने करू शकतो. बघा कॅपिटल एल इंटू स्मॉल एल गॅमेट्स किंवा जिनोटाइप्स, आणि पॅरेंट कोण, होमोजायगस लॉंग विंग्ड मेल म्हणजे हा वाईल्ड, आणि हा म्युटंट होमोजायगस वेस्टिजियल विंग. आता लॉंग विंग इंटू वेस्टिजियल विंग, लांबट पंख आणि वेडेवाकडे पंख, आखूड पंख. मेल आणि फिमेल ड्रॉसोफिला क्रॉस केला तर टी.एच. मॉर्गन सायंटिस्टला F1 मध्ये काय मिळालं, हायब्रिड मिळाला, एल आणि स्मॉल एल. इथं स्मॉल एल आहेत. या पुस्तकात बऱ्याच प्रिंटिंग मिस्टेक आहेत, कृपया लक्षात ठेवा. प्रिंटिंग मिस्टेककडे लक्ष देऊ नका, आकडे नीट लक्षात द्या. कॅपिटल एल स्मॉल एल, हेटेरोजायगस लॉंग विंग, कारण लॉंग डॉमिनेट असणार केव्हाही. मग याला सेल्फ क्रॉस केलं आपण, F1 इंटू F1, पहिल्या जनरेशनला सेल्फ क्रॉस केलं किंवा F1ला F1ने क्रॉस केलं तर 4 प्रॉडक्ट मिळतात बघा. एल एल म्हणजे 1, एल 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 2, 1 2 आणि 1, म्हणजे किंवा तिघं डॉमिनंट असल्यामुळे 3:1 2 रेशो तयार झाले बघा. फिनोटायपिक रेशो कोणता, 3:1, आणि जिनोटायपिक रेशो 1:2 2:1 असं. म्हणजे होमोजायगस लॉंग विंगड 1 असणार, होमोजायगस वेस्टिजियल विंगड 1 असणार, आणि हेटेरोजायगस लॉंग विंगचे 2 असणार, म्हणजे 1:2:1 हा रेशो. तर ह्या पद्धतीने आपण डायग्रॅमॅटिकली लॉ ऑफ सेपरेशन किंवा लॉ ऑफ असॉर्टमेंट किंवा प्युरिटी ऑफ गॅमेट आपण असं म्हणू शकतो. माझा तिसरा नियम आहे मेंडेलचा, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. स्वतंत्रपणे 2 कॅरेक्टर वेगळे वेगळे होतात. आतापर्यंत आपण एकच कॅरेक्टर घेत आलो, आता इथं 2 कॅरेक्टर घेऊया. लॉंगच्या ठिकाणी आणखी दुसरं कॅरेक्टर घेऊया आणि वेस्टिजियलच्या ठिकाणी आणखी दुसरं काहीतरी कॅरेक्टर घेऊया. मग मेंडेलने काय केलं, इन वन ऑफ हिज हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट, मेंडेल क्रॉस्ड अ हेटेरोजायगस पी प्लांट हॅव्हिंग येलो राऊंड सीड विथ होमोजायगस पी प्लांट हॅव्हिंग ग्रीन रिंकल सीड. दोघं होमोजायगस, पण एक आहे येलो राऊंड आणि दुसरा आहे ग्रीन रिंकल. यांचं क्रॉस केलं तर F1ला काय आलं, F1ला येलो राऊंड सीड येतील, कारण येलो राऊंड डॉमिनंट आहेत. आणि जेव्हा F1ला अलाउड टू क्रॉस अमॉंग देमसेल्फ म्हणजे सेल्फ क्रॉस केलं तर दे प्रोड्यूस 4 टाईप ऑफ सीड्स, दॅट इज 9:3:3:1, म्हणजे 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 16. बघा 4 टाईपचे कधी सेल्फ क्रॉस केले तर 16 येतात. कसे आपण पुढच्या याच्यात बघूया. असे बघा, हे बघा 9 येलो राऊंड, 3 येलो रिंकल, 3 ग्रीन राऊंड आणि 3 आणि 1 ग्रीन रिंकल, असं 16 आले. 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 16. सो मेंडेल स्टेट दॅट, याच्यावरून मेंडेलने काय सिद्ध केलं की द पॅरेंट्स आर डिफर फ्रॉम इच अदर, पॅरेंट दोघंही एकमेकांपासून वेगळे दिसतात, इन 2 or more पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स or factors. Then the inheritance of one pair of factor is independent to that of the other pair of factor. पहिली जोडी दुसऱ्या जोडीपेक्षा स्वतंत्रपणे तिसऱ्या पिढीत एक्सप्रेस होते. दिस इज द मेंडेल्स लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. यालाच मेंडेलच्या इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे सेपरेशन. कसं बघूया मेकॅनिझम ऑफ ही चार्टनं आपण सिद्ध करूया. आता पुढच्या याला चार्ट घेऊया. तर पॅरेंट्स, होमोजायगस येलो राऊंड सीडचे पॅरेंट्स गुणिले होमोजायगस ग्रीन रिंकल सीडचे पॅरेंट्स, म्हणजे मदर मॅटर्नल आणि पॅटर्नल 2 पॅरेंट्स असतात. मग याचे जे येलो राऊंडचे येलो आणि राऊंड बघा वाय आणि आर, या वाय एक जोडी असणार आणि राऊंडची दुसरी जोडी, 2 कॅरेक्टर एकत्र घेतले आपण. आणि रिंकल्ड ग्रीनचे वाय छोटे वाय आणि रिंकलची रिंकल्ड म्हणजे वेडेवाकडे दाणे, राऊंड म्हणजे गोल गोल दाणे, पिवळे दाणे आणि हिरवे दाणे वाटाण्याचे. मग यांना क्रॉसिंग केलं पहिल्या जनरेशनमध्ये
तर यांचे गॅमेट केव्हाही आता यांच्यापैकी जर एकच जर पुढच्या पिढीत एक्सप्रेस होत असणार तर इट विल कम ॲज अ वाय, आणि आरचे एकच एक्सप्रेस होत असणार त्याचे आर येईल. And likewise in the second, small y will be here and small r will be here, one character will express. So this is the pair. If we will cross these two, then capital Y, small y, capital R, small r will be in the F1 generation. F1 hybrid will show this type of product, and that will be yellow round product. If we cross F1 hybrid, or allowed to self cross, or allowed to cross between the same individuals, what will happen? Y into R, capital R, YR, Y into R, small r, Y small r, Y into capital R, this one, and small y, small r, this one. This is the self cross product. Now if we will self cross these four gametes, because these are the different gametes in the product of F1 hybrid, तो F2 जनरेशन व्हॉट विल हॅपन, हे चारींना इकडं पण मांडायचं आणि इकडं पण मांडायचं आणि त्यांचं क्रॉसिंग करायचं. सो व्हॉट विल हॅपन, दिस विल हॅपन, दिस विल द चार. हे जे चार आहेत हे चारही पुन्हा इकडे पण मांडायचे. इथे चुकलं एक, कॅपिटल आर पाहिजे होता इथे, ही एक चूक लक्षात घ्या सगळेजण. दिस वन इज द रॉंग हिअर, कॅपिटल आर पाहिजे होता. आणि इथे एक चूक आहे बघा, कॅपिटल वाय ठिकाणी स्मॉल वाय पाहिजे होता. इथे कॅपिटल आर बरोबर आहे, इथं तीन आर होऊन गेले, एक दोनही आर पाहिजे किंवा दोनही वाय पाहिजे, इथं स्मॉल वाय पाहिजे होतं. बाकी सगळं बरोबर आहे, लक्षात घ्या. तर हे बघा, कॅपिटल वाय इंटू कॅपिटल वाय ही जोडी, स्मॉल आर कॅपिटल आर ही जोडी, कॅपिटल वाय स्मॉल आर ही जोडी, कॅपिटल वाय स्मॉल वाय ही जोडी, स्मॉल आर कॅपिटल आर ही जोडी. अशा पद्धतीने 16 जोड्या केल्या आपण. तर याच्यामध्ये आपल्याला 9 3 3 1 मिळाले. म्हणजे 9 कुठले, तर ज्याच्यामध्ये एक दोघांमध्ये एक एक कॅपिटल आहे ते 9. हे बघा, इथे कॅपिटल आहे, इथे कॅपिटल 1, इथे कॅपिटल आहे, इथे कॅपिटल 2 3 4, इथं नाही आहे, इथं आहे 5, इथं नाही आहे 6 7 8 9. हे 9 झाले बघा, एक कॅपिटल एक हे झाले 9. कुठले, येलो राऊंडवाले 9. मग शेवटच्या एक चारी छोटेवाले बघा, चारी छोटे कुठेच नाहीत बघा, फक्त एकाच ठिकाणी म्हणजे आहे. म्हणजे एक 9 आणि 1 झाले, आता उरले 6, मधले 3 आणि मधले 3. मग 3 कुठले, एक तर ग्रीन राऊंड आणि येलो रिंकल्ड, असे 6 राहिले. मग कसे ओळखायचे, तर बघा हे 6 कोणते मी सांगतो. छोटे आरवाले, छोटे आरवाले 2 आणि छोटे आरवाले 3. बघा 1 2 3 हे आले येलो रिंकल्ड. आणि पहिले 3 ग्रीन राऊंड. कोणते ग्रीन राऊंड, 3. हे 3 छोटे आरवाले आणि 3 छोटे वायवाले. बघा हे छोटे वायवाले 1 2 3 आणि छोटे आरवाले 1 2 आणि 3. म्हणजे उरलेले 9 आणि हा उरलेला एक वेगळा आणि मधले 6 पैकी हे 3 3, असे 16. म्हणजे चारही कॅरेक्टर वेगळे आले बघा. येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड हे 4 कॅरेक्टर होते, ते चारही असे इंटरमिंगल झाले बघा. कोणतीही कोणाशी जोडी झाली, कोणती कोणाशी जोडी झाली, याच्या अर्थ हे सगळे कॅरेक्टर सेपरेट झाले. म्हणून याला लॉ ऑफ इंडिपेंडंट, स्वतंत्रपणे मोकळे झाले, इंडिपेंडंट असॉर्टमेंट, जोडीमधले स्वतंत्रपणे मोकळे झाले. यालाच दुसरं नाव आहे डाय हायब्रिड रेशो. 9:3:2 3:1ला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट सुद्धा म्हणतात, किंवा लॉ ऑफ डॉमिनन्स सुद्धा, किंवा लॉ ऑफ डाय हायब्रिड रेशो सुद्धा म्हणतात. आता डॉमिनन्स कॅटरी एक्सप्रेस होतात इथं स्वाभाविक आपण टॉलमध्ये बघितलंच आहे. मग ते येलोमध्ये पण कॉमन आहे, कारण पहिल्या पिढीमध्ये हे येलो राऊंड आले होते, मग इथं पण डॉमिनन्सचे आहे. सो इन दिस वे मेंडेल एक्सप्रेस्ड हिज डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स बाय दिस वे ऑफ एक्सपेरिमेंट. मग काय आहे डॉमिनंट, आपण आता बघितलं ते. आता हे जे आपण बघितलं तिचं वाचून घेऊया थोडंसं. बघा, द मेकॅनिझम ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट कॅन बी अंडरस्टूड इझिली by assuming that the homozygous pea plant with yellow round seed has the allele capital Y and small capital Y and capital R, and for yellow color Y and roundness R.
for the seeds these characters are respectively studied, whereas similarly in homozygous pea plant with green wrinkled seeds containing the small y and small r, and these are respectively for the green color and wrinkleness of the seed, and their F1 products YR and YR will be capital Y small y and capital R small r, and we cross these all, then we get YR capital Y capital R capital Y small y capital R and small y small r, and if we cross these 4 and form this 16, then we got 9 to 3 to 3 to 1 ratio, and this is also called as dihybrid ratio because we cross and produce hybrid of two characters, therefore dihybrid. Two character which one? Yellow round and green wrinkled. Two characters were crossed, and therefore it is also called as dihybrid ratio. So in the next lecture we will see uh, the next rule, how the dihybridization is carried out in the next lecture, lecture number 4, that I am representing here as a lecture number 4. So till now we will have a break here.